एक कोणतरी नंदुरबारमध्ये भाजपचे पदाधिकारी आहेत, त्यांना काही विभागाचा अधिकारी नाही तर ते विभागीय मंत्री असं त्यांना तिथं बोललं जातं. त्यांच्या PLE त्यांच्या फोनमधल्या काही ऑडिओ क्लिप बाहेर काढल्या असं आम्हाला कळालं आणि त्या सोशल मीडियावर तिथं प्रसिद्ध होत होत्या. आणि मग त्यातल्या बऱ्याच काही क्लिप आमच्यापर्यंत आल्या. त्यातल्या काही क्लिप जर आपण ऐकल्या, त्याच्यामध्ये एक क्लिप गावित मॅडमची होती, ज्या माजी केंद्रीय राज्यमंत्री आहेत, आदिवासी समाजाच्या नेत्या आहेत, त्यांच्याबद्दल आक्षेपही तिथं बोललं गेलं आहे. त्याच्याचबरोबर तिथं कुठंतरी जो मंत्री आहे जो दुसऱ्या बाजूला बोलतो तो कशा पद्धतीने त्या आदिवासी समाजाच्या महिलेला पद मिळू नये यासाठी प्रयत्न करतो. एका बाजूला महिलांना अधिकार मिळावं यासाठी हे सगळे नेते बोलतात आणि दुसऱ्या बाजूला त्यांचेच पदाधिकारी त्यांचेच मंत्री अशा पद्धतीने जर तिथं वक्तव्य करत असतील. आणि त्याच्याचबरोबर अजून एक जो कोणी चौधरी नावाचा भाजपचा पदाधिकारी, त्याची अजून एक क्लिप आहे एका दुसऱ्या मंत्र्याबरोबर खडसे साहेबांच्या परिवाराबद्दल. ती इतकी घाण आहे की तो ऑडिओ क्लिप मला सोशल मीडियावर टाकतासुद्धा नाही आली. इतकं घाण बोललं गेलं आहे. आणि तिथंसुद्धा खडसे साहेबांच्या ज्या सून आहेत त्या तुम्हाला माहिती आहे त्या राज्यमंत्री होत्या. आणि मग त्या मंत्री असताना भाजपच्या मंत्री मोदी साहेबांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी विश्वास दाखवूनसुद्धा हे पदाधिकारी अशा पद्धतीने महिलांबद्दलचं बोलत असतील तर हे चुकीचं आहे. त्यांच्या पक्षाने चौधरीवर कारवाई केली असं आम्हाला कळालं नाही तर त्यांनी राजीनामा दिला. पण मंत्र्यांचं काय, हे दोन जे वेगळे मंत्री आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. की नाही तर काय, दाखवायचे दाद आणि खाण्याचे दाद वेगळं. भाजप बाहेर येऊन म्हणतं की महिलांचा अधिकार, महिलांना न्याय, आदिवासी समाजाला न्याय, आणि दुसऱ्या बाजूला OBC समाजाला न्याय. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर खडसे साहेबांबद्दल नकारात्मक बोललं जातं, त्यानंतर गावित मॅडमबद्दल नकारात्मक आणि घाणेरडं बोललं जातं. त्याच्याचबरोबर तुम्ही जर अजून खोलामध्ये त्याच्यामध्ये गेला तर असंही म्हणलं गेलं की एवढा पैसा टिप भरून तिथं मिळाला, पिप भरून मिळाला. मग EDला सुद्धा तुम्ही तिथं सांगा. त्यामुळे हे अन्यायकारक आहे, हे चुकीचं आहे. भाजपचं सरकार या राज्यामध्ये ते या बाबतीत काय निर्णय घेतात. आणि मोदी साहेब जे महिलांच्या बाजूला एवढं सारं बोलतात, तुमच्या माजी राज्यमंत्री केंद्रातल्या यांच्या दोघांबद्दल असं जर आक्षेप आहे तुमच्या या राज्यातल्या मंत्र्यांनी बोललं असेल, नाहीतर ऐकलं असेल, नाहीतर तेव्हा ते स्टेटमेंट केलं असेल, तर त्या बाबतीत तुम्ही काय करणार, हा अखंड महाराष्ट्र वाट बघत आहे. तुम्ही म्हणता की खूपच आक्षेपार्ह आहे, म्हणजे जे शेअरसुद्धा करू शकत नाही. एकीकडं भाजपच्याच नेत्यांनी अशी वाक्य वापरायची, शब्द वापरायचे, दुसरीकडे ज्यांची काही बोलले की मग मात्र दुखावला जातो सगळा भाजप असेल किंवा सगळे त्यांचे. एक तर भाजप कशामुळे दुखावला गेला आहे की गरिबाच्या पोरांनी आणि मुलींनी रस्त्यावरची लढाई लढली, जात धर्म सोडून फक्त आपल्याला अडचण येते त्या अडचणीसाठी आणि मुलांना न्याय मिळावा नीटच्या याच्यासाठी खूप मोठं आंदोलन उभं केलं. त्यांच्यावर लाठीचार्ज झाला, त्यांना खूप मोठ्या प्रमाणात इतर लोकांनीसुद्धा पाठिंबा दिला, इतर संघटनेने पाठिंबा दिला, आंदोलन मोठं झालं. आणि त्यामुळे त्यांना धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यायला लागला. पोट तिथं दुखतं आहे, अडचण तिथं झालेली आहे. आणि मग त्याच्यामुळे काय झालं आहे की याच्यावर कव्हरअप कसं करायचं, नाही तर या विषयाकडे लक्ष दुसरीकडे कसं घेऊन जायचं, यासाठी त्यांच्या इतर खासदारांना, नेत्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही भाजपची बाजू घ्या, धर्मेंद्र प्रधानची बाजू घ्या. आणि हे बोलत असताना एक कुठल्या तरी कलाकार आहेत मॅडम, त्यांचं नाव राखी सावंत चांगले आहेत, त्यांनी चांगली भूमिका घेतली. कंगना रनौट आहे, रनौट नावसुद्धा आडनाव मला माहीत नाही. त्यांनी जेनझी मुलींबद्दल जे आक्षेपार्ह बोललं गेलं आहे, म्हणजे आम्हाला जे कळालं आहे ते असंही बोलले आहेत की या ज्या मुली आहेत त्या 4-4 मुलांबरोबर शारीरिक संबंध ठेवतात. काय अधिकार आहे तुम्हाला असं खोटं बोलायचं आणि फालतू बोलायचं. त्यामुळे हे जे काय गटर बोललं जातं आहे हे कुठंतरी भाजपच्याच खासदारांच्या डोक्यात आणि नेत्यांच्या डोक्यात गटर भरलं असल्यामुळे ते अशा पद्धतीने या मुलींबद्दल, लहान मुलींबद्दल आक्षेपार्ह बोलतात. त्याचा निषेध करतो आणि त्यांच्या कारवाई सरकार करतं का हे बघू. आणि त्यांचा कुठला उद्या पिक्चर आला तो एक सुद्धा पिक्चर त्यांचा बघायचा नाही, हे कुठंतरी लोकांनी ठरवलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.